उद्या हनुमान जयंतीला न चुकता करा हे खास उपाय. तुमच्या जीवनातील पीडा दूर होईल. हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठण. जर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटात असाल किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीपासून सलग 11 दिवस दररोज 11 वेळा हनुमान चालीसा पठण करा. 11व्या दिवशी बजरंग बाण ह्या सूत्राचे पठण केल्याने हनुमंत स्वतः तुमच्या मदतीला धावून येतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. शनी आणि मंगळ दोषावर उपाय. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.7 किंवा मंगळ दोष आहे त्यांनी ह्या दिवशी मारुतीला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. तसेच हनुमान जयंतीला तुळशीचे रोप दान केल्याने शनी, राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि घरात शांती नांदते. पिंपळाच्या पानाचा उपाय. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला 11 पिंपळाचे पाने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि त्यावर केशर आणि श्रीराम लिहून त्याची माळ तयार करावी आणि ती हनुमानाला अर्पण करावी. हा उपाय केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि पैशाची आवक वाढते. तर बुंदीचा प्रसाद आणि सिंदूर लेपन. हनुमानाला बुंदीचे लाडू किंवा बुंदी अत्यंत प्रिय आहे. ह्या दिवशी गरीब मुलांना बुंदीचा प्रसाद वाटल्याने मारुतीराया प्रसन्न होतात. तसेच मारुतीच्या अंगाला सिंदूर लावल्याने अपघाताचा धोका टळतो आणि आरोग्य उत्तम राहते. तर तुळशीची माळ आणि नैवेद्य. तर हनुमानाला नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान ठेवणे अनिवार्य आहे, कारण तुळशीशिवाय मारुती नैवेद्य स्वीकारत नाही. प्रभू श्रीरामांचे नाव घेत हनुमानाला तुळशीची माळ अर्पण केल्याने मानसिक शांतता लाभते आणि भीती दूर होते. तर शुभ मुहूर्तावर पूजा. 2 एप्रिल 2026 रोजी पहाटे 6:10 ते 7:44 हा पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे. या काळात सूर्योदयाच्या वेळी हनुमानाची आरती आणि मंत्रजप केल्याने वर्षभर हनुमानजींचे संरक्षण कवच तुमच्या पाठीशी राहते. नारळाचा उपाय. तर नारळ घ्या, त्याला हळद, लाल धागा आणि अक्षदा वाहून भगवान हनुमान यांच्या चरणी अर्पण करावा. त्यानंतर हनुमान चालीसाचे 21 वेळा पठण करावे. मग तो नारळ एका लाल कापडात गुंडाळून घरात ठेवा. हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. तर दिवा. तर हनुमान जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि हनुमानजींचे संरक्षण मिळते. शांतीसाठी हे उपाय करा. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करावे. स्नान केल्यानंतर भगवान चंद्राची पूजा करावी आणि त्यांना अर्घ्य अर्पण करावे. या काळात ग्रहांच्या शांतीसाठी मंत्राचा जप करावा. ह्यामुळे तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहांची स्थिती मजबूत होईल. शिवाय घरात आणि कुटुंबातही आनंद येईल. याशिवाय जर तुमचे कोणतेही काम बराच काळ पूर्ण होत नसेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते. तर इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण उपाय. धार्मिक मान्यतेनुसार जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंग बलीची पूजा करावी. हनुमान चालीसा पाठ करावा. या काळात बजरंग बलीला नैवेद्य दाखवावा. मंत्र पठण केल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा 3 ते 5 वेळा शांतपणे म्हणा. या उपायाने तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते. कर्जमुक्तीसाठी परिपूर्ण उपाय. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करावी. देवीसमोर तुपाचे दिवे लावा. यावेळी श्री लक्ष्मी सूक्ताचे पठण करा. ह्या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्तता मिळू शकते. तर हनुमान जयंती संकट निवारण्यासाठी विशेष उपाय. तर हनुमान जयंतीच्या दिवशी संकट निवारण्यासाठी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानाला चमेलीच्या तेलात सेंदूर कालवून लावावे. तसेच एका नारळावर सेंदूर लावून तो हनुमानाच्या चरणी अर्पण करावा. कर्जमुक्ती व सुख समृद्धीसाठी उपाय.
हनुमान जयंतीच्या दिवशी ओम ह पवन नंदनाय स्वाहा या मंत्राचा जप करावा आणि हनुमान चालिसाचा किमान 11 वेळा पाठ करावा. भय व नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय. हनुमानजींच्या समोर बसून रामरक्षा स्तोत्र किंवा सुंदरकांडाचे वाचन करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. इच्छापूर्तीसाठी उपाय. पिंपळाच्या पानावर राम नाम लिहून त्याची माळ हनुमानजींना अर्पण करावीत. नैवेद्य. हनुमानाला गूळ, फुटाणे, लाडू किंवा केळीचा नैवेद्य दाखवावा. पूजा करताना घ्यायची काळजी. तर हनुमानजीची पूजा करताना मनामध्ये राम नाम जपत राहावे. तर पूजेनंतर हनुमानजींची आरती करावी आणि प्रसाद सर्वांना वाटावा. तसेच या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि घरामध्ये शांतता राखावी. तसेच उद्या हनुमान जयंती पूजा विधी. सकाळी लाल किंवा नारंगी कपडे घालून उपवास करावा. जर घरीच पूजा करत असाल तर एका ठिकाणी चौरंग ठेवून गंगाजलाने जागा शुद्ध करावी. तसेच त्यानंतर लाल कापड घालून चौरंगावर भगवान हनुमानाची मूर्ती किंवा चित्र ठेवा. तसेच भगवान राम आणि माता सीता यांचे चित्रही ठेवा. हनुमानजींना सिंदूर, तुळशीचे माळ, तुळशीचे पाने, लाल फुले अर्पण करावीत आणि बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. धूप लावा. त्यानंतर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड पठण करावेत. नंतर तुपाचा दिवा किंवा कापूर लावून हनुमानजींची आरती करावी आणि प्रसाद ग्रहण करावा. तसेच शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.